हजारो नाही लाखो लोक. पायात चप्पल नाही, डोक्यावर तुळशीची माळ, हातात भगवा झेंडा, ओठांवर फक्त एकच नाम, विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल. ही केवळ यात्रा नाही, हा महाराष्ट्राच्या आत्म्याचा उत्सव आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या दिवशी लाखो वारकरी अनेक दिवस पायी चालत आपल्या विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला पोहोचतात. या दिवसाला देवशयनी एकादशी असेही म्हणतात. याच दिवशी भगवान विष्णू चातुर्मासासाठी योगनिद्रेत जातात आणि वारकरी परंपरेचा सर्वोच्च भक्तिमय क्षण अनुभवायला मिळतो. आज आपण जाणून घेणार आहोत पंढरपूर वारीचा इतिहास, देवशयनी एकादशीचे महत्त्व, संतांची पालखी, वारकऱ्यांचे जीवन आणि विठ्ठल भक्तीचा खरा अर्थ. आषाढ शुद्ध एकादशीला देवशयनी किंवा आषाढी एकादशी म्हणतात. हिंदू धर्मानुसार या दिवसापासून भगवान श्री विष्णू क्षीरसागरात योगनिद्रेत जातात. पुढील 4 महिने म्हणजेच चातुर्मास सुरू होतो. या काळात विवाह होत नाहीत, शुभकार्य कमी होतात, साधना आणि भक्तीला विशेष महत्त्व दिले जाते. महाराष्ट्रात या दिवसाचे विशेष महत्त्व आहे, कारण याच दिवशी लाखो वारकरी पंढरपूरमध्ये विठ्ठलाचे दर्शन घेतात. भीमा नदीच्या काठावर वसलेले पंढरपूर, जिला प्रेमाने चंद्रभागा म्हणतात, याच ठिकाणी उभे आहेत कटीवर हात ठेवून भक्ताची वाट पाहणारे आपले विठोबा. पौराणिक कथेनुसार पुंडलिकाच्या भक्तीमुळे भगवान श्रीकृष्ण स्वतः येथे आले. भक्तसेवा संपेपर्यंत पुंडलिकाने विटा फेकून भगवानांना थांबण्यास सांगितले. भगवान त्या विटेवर उभे राहिले आणि तेच झाले विठ्ठल. आजही तीच भक्ती, तीच श्रद्धा आणि तोच विठोबा लाखो भक्तांना दर्शन देत उभा आहे. वारीची परंपरा शेकडो वर्षांपासून सुरू आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीहून निघते, तर संत तुकाराम महाराजांची पालखी देहूहून प्रस्थान करते. या 2 पालख्यांसोबत लाखो वारकरी चालत पंढरपूरकडे निघतात. मार्गात भजन, कीर्तन, अभंग, दिंडी, रिंगण आणि अखंड नामस्मरण सुरू असते. ही केवळ यात्रा नसून शिस्त, सेवा, समता आणि भक्तीचा जिवंत उत्सव आहे. वारकरी कोण? ज्यांच्या ओठावर नाम, मनात विठ्ठल आणि जीवनात सेवा. वारकरी कोणत्याही जातीचा असू शकतो. गरीब, श्रीमंत, शेतकरी, डॉक्टर, विद्यार्थी, महिला, सर्वजण एका रांगेत चालतात. वारी शिकवते भेदभाव विसरा, सर्वांमध्ये विठ्ठल पहा. म्हणूनच वारकरी संप्रदायाला समतेचा धर्म म्हटले जाते. वारकरी पावसात चालतात, चिखलातून चालतात, उन्हात चालतात, पण तक्रार करत नाहीत, कारण त्यांच्या मनात असतो विठ्ठल. अनेकांना वाटते वारी म्हणजे कष्ट, पण वारकरी म्हणतात वारी म्हणजे आनंद. भूक विसरते, थकवा विसरतो, फक्त विठ्ठल आठवतो. आषाढी एकादशीच्या दिवशी पहाटेपासून चंद्रभागा नदीत स्नान सुरू होते. त्यानंतर विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन. लाखो भाविक तासनतास रांगेत उभे राहतात. दर्शनाच्या त्या एका क्षणासाठी संपूर्ण वर्षभर प्रतीक्षा करतात. वारी शिकवते अहंकार सोडा, सेवा करा, नाम घ्या, प्रेम करा, समाजात एकोपा निर्माण करा. संत ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, एकनाथ यांनी दिलेली शिकवण आजही वारीत जिवंत आहे. प्रिय मित्रांनो, पंढरपूरची वारी ही फक्त महाराष्ट्राची परंपरा नाही, ती संपूर्ण मानव जातीसाठी प्रेम, समता, सेवा आणि भक्तीचा संदेश आहे. आपणही आयुष्यात एकदा तरी ही दिव्य वारी अनुभवावी, कारण पंढरपूरला जाणारा प्रत्येक वारकरी फक्त चालत नाही, तो स्वतःच्या अंतर्मनातील विठ्ठलाला शोधत असतो. ज्ञानोबा माऊली, तुकाराम, पुंडलिक, वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पांडुरंग हरी, विठ्ठल विठ्ठल.